यानंतर काही बातम्या सविस्तर पाहणार आहोत। राज्यात सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगतायत आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात लागलेलं बॅनर सध्या सगळीकडेच चर्चेला जात आहे। कोल्हापूर महानगरपालिकेबाहेर हे बॅनर लागलेलं आहे। या बॅनरवरती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांचे एकत्र फोटो आहेत। महापालिकेबाहेर लावलेल्या या बॅनरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। आपण पाहूयात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सध्या वेग आहे। राज्यातले ठाकरे बंधू एकत्र येणार यावरून अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगतायत। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या बाहेर एक पोस्टर जे आहे ते लागलेलं आहे। या पोस्टरमुळे सध्या जिल्ह्यात चर्चा जी आहे ती पाहायला मिळते। दोन ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी उत्साह असल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या बाहेर लावलेलं हे बॅनर आहे आणि या बॅनरवरचा मजकूर देखील आपण पाहू शकतोय। शड्डू टोकून मैदानात आहे, ठाकरेच महाराष्ट्राच्या मनामनात आहेत, असा एक मजकूर जो आहे तो या बॅनर मधून पाहायला मिळतोय। आणि यामुळेच ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे एक कार्यकर्त्यांमधला आनंद असेल, उत्साह असेल तो पाहायला मिळतोय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असलेलं हे सगळं जे बॅनर आहे त्या बॅनरमुळे कुठेतरी एक राजकीय चर्चा जी आहे ती रंगताना पाहायला मिळते। याच अनुषंगानं विविध कार्यकर्ते सुद्धा विविध भागांमध्ये अनेक बॅनर लावताना पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचं बॅनर सुद्धा मुंबईमध्ये चर्चेत होतं आणि त्यानंतर आता कोल्हापुरातले हे बॅनर जे आहे ते पाहायला मिळते। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही आणि बाळासाहेब ठाकरे अशा तिघांचं हे बॅनर आहे। त्यामुळं एक राजकीय चर्चा जी आहे ती जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असेल किंवा राज्याच्या राजकारणामधली सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।